नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा जी आर जारी होऊन जवळजवळ 2 हप्ते झाले आहेत आणि यासाठी प्रत्येक जण कामाला देखील लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही सर्व जबाबदारी आहे ती आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यावरती सोपवलेली आहेत. सातारा गॅझेटमधील ज्या काही दुरुस्ती आहेत त्या पूर्णपणे ज्या त्रुटी आहेत त्या क्लिअर करून मराठा समाजाला तिथे कुणबी नोंदी, कुणबी सर्टिफिकेट द्यावे व्यवस्थितरित्या, ही पूर्ण जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांनी शिवेंद्रसिंह भोसले यांच्यावरती सोपवली देखील आहेत. आणि यासाठी साताऱ्यामध्ये त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आणि या सत्कारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा उपस्थित होता. तेथे त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं की मराठा आरक्षणासाठी ज्या काही गोष्टींची गरज पडेल त्या सर्व गोष्टी मी करेल. आरक्षणासाठी ज्या ज्या त्रुटी मला निघतील त्या त्रुटी काढेल, ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या आरक्षणाच्या नोंदी काढता येईल त्या सर्व नोंदी मी काढण्याचा प्रयत्न करेल, असं स्पष्ट वक्तव्य शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये केले. साताऱ्यामध्ये मराठा कुणबी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि ते आपण सिद्ध करून दाखवू असं सुद्धा स्पष्ट मग त्यांनी केलं. त्यासाठी आपल्याकडे ज्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे आपण 1 महिन्याच्या आत हे आरक्षण ह्या नोंदी लागू करू आणि जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे सर्व नोंदी आहेत, सर्व डॉक्युमेंट, सर्व कागदपत्र आहेत. वेळ पडल्यास आपण सर्व कागदपत्र घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा जाऊ असं सुद्धा स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे सातारा जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण हे मराठा समाजामध्ये आता तयार झालेले आहेत. कारण की शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खूप मनावर आरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे पूर्ण समाजामध्ये एक आनंदाचं हसायचं एक वातावरण असं तयार झालं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.